शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण कोराळे या ठिकाणी आलो आहे गावामध्ये. तर आज आपल्याबरोबर शेतकरी डाळिंबाचे प्लॉटचे मालक. तर त्यांनी आपले साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जे ऑर्गॅनिक खतं आणि औषधं वापरलेले, तर त्यामध्ये त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरलेले आपले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा. भगवान साहेबराव डांगे, राहणार कोराळे, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. बरं, तुमचं नाव सांगा. सोमनाथ साहेबराव डांगे, राहणार कोराळे, तालुका राहता, जिल्हा. बरं, किती झाड आहे आता हे सगळे तुमचे? 766 झाड आहे. 766 झाड. हो. पहिलं पाणी किती तारखेचं आहे पावलं? आपलं 20 जानेवारी. 20 जानेवारीचे. सुरुवातीपासून तुम्ही आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले बेसल डोसपासून. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं? अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, अजून मायको राजा. बरं, अमृत गोल्ड ग्रीन गोल्डचे किती बॅगा वापरल्या होत्या? ते जवळ दोन्ही मिळून 16 बॅग वापरल्या. 16 बॅग. 16 आणि 4 20 बॅग. बागदारची. हां, बागदार. आणि त्याच्याबरोबर काही रासायनिक खत राशन थोडं किती प्रमाणात दिलं होतं? 20% वापरलं. 20% दिलं होतं. बाकी वॉटर सोलेबल वगैरे ते नाही, काहीच नाही. ते लिक्विडमध्ये काय काय देतात तुम्ही? म्हणजे तुमचे का? तुमचे आता सॉईल गोल्ड, साईज गोल्ड प्लस, परत तुमचं आता नवीन आलेलं फ्री गोल्ड. 344. तर आता जर साईज वगैरे जर बघितली तर मस्त आहे एकदम. आणि 150 पर्यंत साईज गेलेली, बरोबर फळाची. आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे प्लॉटवरती आले होता तुमचं मागचं. इथं बघा जखम आहे काढली. तर इकडं कुठंच काही नाही, बरोबर क्लीन आहे एकदम फळ. तर काय वाटतं एकंदरीत बघा तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये? नाही, एकच नंबर आहे. मागच्या वर्षी पण तुमचीच घेतली, या वर्षी पण. साईजच्या बाबतीत कसं वाटतं? नाही, साईजच्या बाबतीत ते आपण स्पेशल ते वॉटर सोलेबल ग्रेड वगैरे काहीच दिले नाही, काहीच नाही. साईज आता 150च्या आसपास गेलेली आहे, बरोबर. तर यावर्षी टेम्परेचर भरपूर होतं. हो, बरोबर आहे. थोडंसं यावर्षी 1 महिना लवकर पाऊस झाला आपल्याला. म्हणजे 5 मे पासूनच सुरुवात झाली. आज 31 मे, बरोबर आहे. तर आता अजून तुमची जमीन ओललीच आहे, भरपूर पाऊस झाला. पावसापासून थोडंसं झाडांमध्ये फ्रेशपणा आलेला आहे. आता तसं शेतकरी बरेचसे गावरायचे, पाऊस चालू आहे, पुढं डाग येते किंवा त्याला ॲक्टिव्ह आहे. पण हा जो पाऊस पडला हा एकदम पोषकच पडला, म्हणजे त्रासदायक नाही ठरला, बरोबर आहे. आता वातावरण पण एकदम कोल्ड आहे आणि कुठं काही रोगाचे चान्सेस वगैरे कुठंच ॲक्टिव्ह होण्याची काही नाही. आता इथं जर बघितलं तर बघा भरपूर सेटिंग आणि पूर्ण जाड काढीला माल आहे, बरोबर आहे. तर मग काय वाटतं बुवा एकंदरीत? शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे सध्या. बरं, ऑर्गॅनिककडे वळायला पाहिजे. आता बिलकुल या प्लॉटला आपण काही रासायनिक जास्त ट्रीटमेंट करत नाही. तुमची स्लरी वगैरे चालू असते. त्याच्यानंतर आपलं सॉईल वड किती गेलं? 20 लिटर गेलं असं. 20 लिटर गेलं. 20-25. आता इथं आजूबाजूला सगळं मोकळं आहे, कुठंच काही म्हणजे नाही, बरोबर आहे. हिरवं नव्हतं उन्हाळ्यामध्ये. तर काय वाटतं एकंदरीत म्हणजे? नाही, सगळं ऑर्गॅनिककडे वळायचं. ऑर्गॅनिककडे वळायला पाहिजे. एक सगळीकडे बरोबर आहे. झाडाची क्वालिटी वगैरे मस्त आहे आणि पानाची साईज एकदम रुंद काळजी, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणत होते का ते क्रॉप कव्हर बद्दल थोडंसं तुम्हाला म्हणत होते, काय गरज वाटते तुम्हाला? नाही, काहीच गरज नाही वाटत. किती टेम्परेचर होतं? त्यावेळेस टेम्परेचर 41 पर्यंत, 41-42 पर्यंत गेलं होतं. तर एवढ्या टेम्परेचरमध्ये फळाला कुठं म्हणजे कुठे कुठं सनबर्निंग नाही, काहीच नाही, बरोबर आहे. फ्रेश माल. त्याच्यासाठी तुम्ही विशेष काही फवारणी घेतल्या का? नाही, फक्त तुमचं सिलिका गोल्ड घेतलं होतं. सिलिका गोल्ड प्लस वापरलेलं होतं. सिलिका गोल्ड म्हणजे फळ उघडा असताना सुद्धा कुठं काही चपटा बिट्टा काही दिसत नाही, बरोबर आहे. आणि माल पण एकदम क्लीन. बाकीचं अजून काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? काय तुमचं प्रोडक्ट एकच नंबर आहे. प्रोडक्ट चांगली. तुम्ही बाकीच्या दुसऱ्या पिकांना पण वापरता? मिरची, टोमॅटो, जेवढी पिकं माझ्याकडे तेवढी टोटल सगळ्यालाच वापरता. किती सेटिंग असं झाड बरोबर अंदाजे? 125 असं.
सव्वाशे 600च्या पुढे बरोबर. आता इथं थोडंसं तुम्हाला खड्या पण त्रास देते हो, थोडंसं. खड्या त्रास देते. एक दोन फळं असे झाडाला खायला दिसतंय बरोबर आहे. तर ठीक आहे, आता ते थोडंसं त्यांना पण बिचाऱ्यांना खायला नाही काही, त्याच्यामुळे ते थोडंसं तुम्हाला त्रास देणारच. बरोबर आहे. एक सगळीकडे एकसारखं आहे. बरोबर. मालाची क्वालिटी मस्त आहे आणि साईजसाठी पण आपलं काम चालूच आहे. बरोबर. आतमध्ये फोडाचं पण माल आहे बा, सेट बा मस्त आहे इथं. म्हणजे बंचेसमध्ये सेटिंग बरोबर आहे. चालू मग काय सांगू इच्छिता त्यांनी शेतकरीने तो तुमचं प्रोडक्ट वापरलं पाहिजे. अतिशय सुंदर शेतकरी बघायला येते का प्लॉट? हो येतं बघायला. काय विचारतं बघायला? मग कोणाचं प्लॉट आहे, कोणती खतं वापरतात, काय करतात. म्हणजे आजूबाजूच्या आता तुमच्या गावामध्ये इथं जे प्लॉट आहे बाकी त्यांच्यापेक्षा तुमचा प्लॉट चांगलं नक्की चांगलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. चला, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.